श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे. तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपण स्वामी भक्त हे खूप आनंदी असतो आणि त्याचबरोबर या दिवशी स्वामींची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसांची स्वामींची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे. तर बघा, ही सेवा म्हणजे स्वामींच्या प्रती असलेला आपला भाव आणि आपल्याला त्यांच्याविषयी असलेली ओढ म्हणजेच ही स्वामींची सेवा आहे. त्याचबरोबर बघा, स्वामींच्या सेवा करण्याला हे अत्यंत महत्त्व असतं. प्रत्येक स्वामी समर्थ भक्तांना स्वामींसाठी सेवा करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा म्हटला जातो. त्याचबरोबर बघा, 21 दिवसांची ही स्वामींची सेवा करण्याने प्रत्येक स्वामी भक्तांचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा, स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि स्वामींशी आपले नातेसुद्धा जोडले जाते. तर बघा, या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसांची स्वामीची सेवा करायची आहे. तर 9 जुलै ते 29 जुलै या दिवसांपर्यंत होतात 21 दिवस. तर या 21 दिवसांपासून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख असतील किंवा ज्या काही समस्या असतील, यावर उपाय म्हणजे ही स्वामी सेवा. तर ही स्वामींची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे अडथळे राहणार नाहीत किंवा काही समस्या राहणार नाहीत. त्याचबरोबर बघा, स्वामींची सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे केली तरी चालते. त्याचबरोबर बघा, फक्त आपल्या अडचणी आहेत किंवा दुःख आहेत, अडचणी आहेत म्हणूनच आपण स्वामी सेवा नाही केली पाहिजे. त्याचबरोबर स्वामींनी आपल्या आयुष्यात खूप काही आपल्याला दिलेले आहे. त्याचबरोबर स्वामींच्या कृपाशीर्वादाने आपले खूप काही चांगले झालेले आहे किंवा प्रत्येक स्वामी भक्तावर स्वामींचा कृपाशीर्वाद आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा ही स्वामीची सेवा केली जाते. त्याचबरोबर बघा, आपल्यावर स्वामींचा कृपाशीर्वाद राहावा आणि त्यांची आपल्यावर दृष्टी कायम राहावी यासाठी सुद्धा स्वामींच्या सेवा केल्या जातात. त्याचबरोबर बघा, स्वामी आपल्याला खूप काही देत असतात. आपण स्वामींकडे खूप काही मागत असतो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा ही गुरूंना काहीतरी आपल्याकडून भेट असावी म्हणून ही सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचबरोबर बघा, प्रत्येक शिष्याची आपल्या गुरुविषयी असलेला प्रेम, आदर, भाव ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्यासाठी काही न बघता फक्त स्वामींसाठी मनोभावे जर तुम्ही ही सेवा केली तर बघा, स्वामी आपल्याला आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाहीत. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा दुःख असतील, आपण स्वामींपर्यंत पोहोचवण्याआधी ते आपले दुःख किंवा ज्या काही आपल्या समस्या असतील ते स्वामीसुद्धा सोडवत असतील. अशा प्रकारे स्वामींचे आणि आपले नाते जोडावे म्हणून सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर स्वामींची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत ही स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे आणि त्याचबरोबर बघा, या सेवेने अनेक भक्तांचे कल्याण झालेले आहे. त्याचबरोबर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात हे स्वामी ग्रंथ ज्यावेळेस हे ग्रंथ वाचला जातो त्यावेळी स्वामींचा कृपाशीर्वाद त्या भक्ताच्या डोक्यावर राहतो. आणि त्याचबरोबर बघा, स्वामी चरित्र सारामृत हे फक्त ग्रंथ नाही किंवा हे पारायण केल्याने तुमच्या समस्या दूर होणार नाही, तर आपण स्वामींशी जोडलेली नाळ म्हणजेच हे गुरुचरित्र सारामृत आहे. तर या गुरुचरित्र सारामृतामध्ये स्वामींनी केलेल्या अनेक लीला आहेत. त्याचबरोबर स्वामी आपल्याला काय सांगू इच्छितात आणि प्रत्येक भक्तांनी कशी सेवा केली पाहिजे, या ग्रंथातून प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींशी कसे नाते जुळले पाहिजे याचे उदाहरण म्हणजे हे स्वामी चरित्र सारामृत आहे. फक्त हे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचे नाही, तर तेच स्वामी चरित्र पारायण करताना त्यातील प्रत्येक अध्याय हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि स्वामींची आपले नाते हे घट्ट करण्याचा हा आपल्याला एक संधीच आहे. म्हणूनच गुरुचरित्र सारामृताचे आपल्याला 21 पाठ करायचे आहेत. तर बघा, 9 ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची ही सेवा कशी करायची आहे. तर बघा, 9 ते 29 जुलै हे होतात 21 दिवस. तर या 21 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण ग्रंथ वाचन करायचे आहे. म्हणजेच या स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्यायापर्यंत अध्याय आहेत. तर आपल्याला एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय आपल्याला संपूर्ण वाचन करायचे आहेत. तर बघा, दररोज 21 दिवसांपर्यंत म्हणजे आपल्याला दररोज एक पाठ करायचा आहे. म्हणजे आपल्याला संपूर्ण पुस्तक एका दिवसामध्ये वाचून
पूर्ण करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 21 दिवसासाठी जर तुम्ही वाचणार असाल तर आपले 21 पाठ होतात आणि 21 दिवसांची ही आपली प्रभावशाली सेवा पूर्ण होते. तर बघा, ही इच्छा अत्यंत प्रभावशाली आहे आणि या सेवेने आपल्या मनातील कुठलीही इच्छा असेल ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि हे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच आपली जी काही इच्छा असतील, मनोकामना असतील किंवा आपल्या काही अडचणी असतील किंवा स्वामींसाठी जरी आपल्याला ही सेवा करायची असली तर भक्तिभावाने आणि आपण पूर्ण श्रद्धेने स्वामींपर्यंत ही आपली सेवा पोचणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण स्वामी भक्तांसाठी तर हा उत्सव असतो आणि या दिवशी आपल्या स्वामींप्रती असलेला भाव आणि त्यांच्या प्रती असलेला आपली जी भक्ती आहे ती पोहोचवण्यासाठी आपल्याला हे 1 ते 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. तर बघा, ही सेवा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो. स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे की आपण जर ही सेवा केली किंवा या वाचनाने आपल्यावरील जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या शरीरात जी काही बाधा असतील या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. तर बघा, प्रत्येक स्वामी भक्तांनी ही 21 दिवसांची किंवा तुम्हाला जे काही शक्य होतील 11 असतील किंवा 7 दिवसाचा जरी तुम्हाला झाली तर ही सेवा नक्की करावी. त्याचबरोबर बघा, ज्यांना इच्छा आहे की 21 दिवसांची स्वामींची ही सेवा करायची आहे तर त्यांनी अवश्य 9 जुलै ते 29 जुलै या दरम्यान ही सेवा नक्की करावी. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला अनेक कुठल्या काही सेवा करायच्या असतील किंवा याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर बघा, ही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करावे आणि त्याचबरोबर त्याची पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची सुद्धा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर कमेंट करून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला मी सांगितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.